सलोनी, जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे, पुणे महानगरपालिका आणि नगर परिषदेकडून मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सांगण्यावरून संपूर्ण जगभरामध्ये जनगणना मोहीम जी आहे ते मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे। त्यामध्ये भाडेकरी असतील, त्या भाडेकरी त्यांच्याकडे मालमत्ता काय आहे, त्यांचा व्यवसाय काय आहे, त्यांच्या परिवारामध्ये किती जण राहतात आणि त्यांचे गाडी वगैरे काय आहे, किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा महत्त्वाचा डाटा जो आहे ते शासनापर्यंत गेला पाहिजे, शासनापर्यंत ती पोचला पाहिजे। म्हणूनच ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जनगणनाची मोहीम हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जिल्ह्याचे कलेक्टर आणि नगर परिषदेचे CEO यांच्या सांगण्यावरून हे मोहीम जी आहे ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यात येत आहे। म्हणून आज गंगानगरच्या लॅन नंबर 7 म्हणजे लक्ष्मी कॉलनी या ठिकाणी सुद्धा पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या माध्यमातून काही कर्मचारी जनगणनाची यादी घेत असतानाचं आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे। मॅडम यावेळी ठिकाणी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, आपलं नाव काय? शारदा विश्वनाथ स्वामी, मी हरपळे वस्तीला राहते। पुरसुंगी देवाचे उरुळी नगर परिषद यांच्याकडून मला ऑर्डर आलेली आहे जनगणनेसाठी 6, 7 नंबर, 8 नंबर असे 3 नंबर माझे आहेत। लक्ष्मी कॉलनी, नाईट कॉलनी सुरुवात केली। कमीत कमी 10 ते 12 इमारतीमध्ये व्यवस्थित माहिती सांगितली, पण नंतर आहे ना तर एक मुलगी वरती गेली, मी वरती गेल्यानंतर त्या दरवाजा वाजवला तर ती मुलगी म्हणली आम्हाला माहिती द्यायची नाही, जा, अशा पद्धतीने तिनं माझ्यासोबत संवाद साधला। तर मी तिला म्हणलं, अगं ताई, मी जनगणनेसाठी आलेली आहे, मला फक्त तुमच्या पप्पांचं नाव आणि जी माहिती विचारते तेवढेच सांगतो। तर नाही, आमच्यासोबत फ्रॉड झालेलं आहे, मी नाही सांगणार, जा तू, तुला कळत नाही का, असे बोलल्यानंतर मी नगरसेवकांशी संपर्क साधला। तर नगरसेवक तिथे येऊन मला खूप मदत केली आणि सगळ्या जनतेने व्यवस्थित माहिती सांगितली। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या माध्यमातून हे मॅडम जे आहेत कर्मचारी आहेत ते त्यांनी त्यांचा आय कार्ड जे आहे ते आय कार्ड सुद्धा या ठिकाणी घातलेलं आहे। आपण पाहू शकता अशा पद्धतीचं त्यांचं आय कार्ड आहे आणि हेच त्यांचं मोठी ओळख आहे। म्हणून जनगणनाची माहिती घेण्यासाठी जर अधिकारी आले तर त्यांना सर्वसामान्य नागरिकांनी कशा पद्धतीने कॉपरेट केलं पाहिजे, आपली माहिती कशा पद्धतीने त्यांना दिलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे। बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे की जनगणनेची यादी घेऊन अनेक लोक त्या ठिकाणी जातात, परंतु त्यांच्याकडं आय कार्ड जो आहे ते नसतं आहे आणि ते नसल्यामुळं नागरिकांच्या मनात संशय निर्माण होत आहे की बाबा ही जी व्यक्ती आहे आपला सिक्रेट डाटा गोळा करत आहे, हे कोणाच्या आधारावर करत आहे, यांच्याकडं ओळखपत्र नाही, मग हे आपला डाटा कशा पद्धतीने गोळा करत आहे, मग हे योग्य आहे का? तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील किंवा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी देखील या गोष्टीकडे विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे की आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या गळ्यामध्ये अशा पद्धतीचं आय कार्ड असलं तरच नागरिकांनी त्यांना आपली जे सिक्रेट डाटा आहे किंवा आपली जी माहिती आहे तेच दिली पाहिजे, अन्यथा दिली नाही पाहिजे आणि खात्री केली पाहिजे की खऱ्या अर्थाने हे जनगणना यादी घेण्यासाठी आलेले अधिकृत कर्मचारी आहेत का। त्या व्यतिरिक्त आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा जनगणनाची यादी गोळा करायला गेले असणारे जे अधिकृत कर्मचारी होते, ज्यांच्याकडे आय कार्ड होते, त्यांना देखील धरून मारण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती देखील अपशब्द वापरून त्यांना देखील त्या ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीचं नागरिकांनी देखील चुकीचं पाऊल उचलू नये ही महत्त्वाची बाब आहे आणि त्यांच्यासोबत अशा पद्धतीच्या बऱ्याचदा घटना घडलेल्या आहेत। त्यांना विचारू आपण काय काय नेमकं घटना घडली। लाईनीला गेल्यानंतर एक आजी म्हणले की ए तू चोरी करायला आली का, जा बाहेर निघ, अशा प्रकारे मला बोलावे। मला आजी, मी चोरी करणाऱ्यातली नाहीये, मला फक्त माहिती पाहिजे, मला तुमच्या मुलांचं नाव पाहिजे। तर ते स्वतः आजी बोलले की नाही, मी नाही देणार, जा त्या काळे पटळला जाऊन माझ्या मुलाचं नाव विचारून ये। अशा पद्धतीने ते मला घराबाहेर काढले। तर अशा पद्धतीने जे अधिकृत कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून, मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून जर जनगणनेची यादी गोळा करायला आली आणि त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी अशा पद्धतीचं जर वागणूक त्यांच्याशी केलं तर ही योग्य आहे का? सर्वसामान्य नागरिकांनीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे। त्याचबरोबर आज
लक्ष्मी कॉलनी लँड नंबर 8मध्ये ज्यांच्या घरी आज जनगणनाची माहिती घेण्यासाठी कर्मचारी आले आहेत ते ओनरसुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. दादा, आज या ठिकाणी जनगणनेच्या वतीने एक यादी गोळा करण्यासाठी, महत्त्वाची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आले. तुम्हाला कशा पद्धतीच्या माहिती विचारले गेले का? मी बाळासाहेब सरोदे, राहणार लक्ष्मी कॉलनी फुरसुंगी येथील रहिवासी असून आज जनगणनेसाठी आलेल्या महिला यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला विचारलं. त्याप्रमाणे आम्ही आमच्या मर्जीनुसार किंवा आमच्या माहितीनुसार खरी माहिती आम्ही त्यांना दिली. परंतु मला हे खटकलं की ज्या या विचारणा केली त्यामध्ये नाव सांगितलं, वय सांगितलं, परंतु त्यामध्ये जात धर्म याची नोंद नाही झालेली. त्याकरता जात सांगितली, महार, धर्म सांगितलं, बौद्ध, याची नोंद न करता त्यांनी फक्त SC असा उल्लेख केला. इथून पुढं कुठली जनगणना करताना त्या जातीचा आणि धर्माचा उल्लेख करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. बरं, ही विनंती आपण जनगणनाची मोहीम राबवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा महानगरपालिकेचे व नगर परिषदेचे CEO असतील, ती मागणी नेमकी कोणाकडे असते तुमची? नाही, आता मागणी म्हणजे शिवाकडे आमची, कारण का त्यांच्या अंडर या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी जो डाटा दिलेला आहे तो डाटा आम्हाला वाटतं चुकीचा दिलेला आहे असं माझी समज झालेला आहे. जेणेकरून त्यांनी SC 37 नंबरचा पण उल्लेख करायला पाहिजे, धर्माचा पण उल्लेख करायला, जातीचा पण उल्लेख करायला पाहिजे. त्यामुळे जात आणि धर्म हे कळून येईल. त्यामुळे धर्माची संख्या किती आणि जातीची संख्या किती हे लोकांना कळून येईल किंवा डाटा त्यामुळे तयार होईल अशी माझी विचार आहे. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी सरोदे साहेबांनी सांगितलेलं आहे की जनगणनाची यादी घेत असताना त्यामध्ये धर्माचा, जातीचा उल्लेख केलेला नाही. त्या ठिकाणी फक्त SCचा उल्लेख केलेला आहे. त्यांची मागणी आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि नगरपरिषदेचे CEO असतील यांनी जातीचा, धर्माचा देखील विशेष उल्लेख त्या ठिकाणी केला पाहिजे, जेणेकरून कोणत्या जातीची किती संख्या आहे आणि कोणत्या धर्माचा किती संख्या आहे, त्याचे विशेष डाटा काय आहे याची देखील माहिती आपल्यापर्यंत नोंद होईल असं त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. मात्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वसामान्य नागरिकांना देखील आवाहन करतो आहे की जनगणनाची यादी घ्यायसाठी किंवा माहिती गोळा करायसाठी आलेली जी कर्मचारी असतील, व्यक्ती असतील, त्यांच्या गळ्यामध्ये अशा पद्धतीचं त्यांचं ओळखपत्र असलं पाहिजे. ते जर ओळखपत्र त्यांच्याकडं असेल तरच ते अधिकृत कर्मचारी आहेत. त्यांना आपली सविस्तर माहिती द्यायला काहीच हरकत नाही. पण जर त्यांच्याकडे त्या पद्धतीचं ओळखपत्र नसेल आणि जर ते आपली माहिती मागायला आली असेल तर तशा लोकांना माहिती दिलीच नाही पाहिजे. कारण की आपली प्रत्येक माहिती सिक्रेट डाटा आहे, तो आपल्यापर्यंतच ठेवला पाहिजे, कुणालाही दिला नाही पाहिजे. कारण की अनेकदा काय होते, मोबाईल नंबर मागितला जाते, मोबाईलवरती OTP आले का ते चेक करायला सांगितलं जातं आणि आपण OTP सांगितलं तर माहिती पडते की आपल्या अकाउंटमधला सगळा पैसा रिकामा झालेला आहे. तर चुकीच्या माहितीला बळी पडू नका. येणारे कर्मचारी जर अधिकृत असतील तर त्यांना माहिती द्या, अन्यथा त्यांना माहिती देऊ नका. जर त्यांच्याकडे आय कार्ड नसेल तर त्यांना त्या ठिकाणी थांबवून ठेवा. संबंधित प्रभागातल्या पोलीस स्टेशनशी संपर्क करा आणि या सगळ्या घटनेची तक्रार 112ला कॉल करून पोलीस स्टेशनला द्या. पोलीस प्रशासन त्यांचं काम योग्य त्या पद्धतीने करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे असं आव्हान मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय. कॅमेरामन सिमोनसह मी मनीष कांबळे, देख रहे हैं.